विद्यार्थ्यांनो, इंग्रजीचा पेपर म्हटला की अनेकांच्या पोटात गोळा येतो. पण तुम्हाला माहिती आहे का की योग्य नियोजन आणि पेपर प्रेझेंटेशन छान केले तर इंग्रजीमध्ये 80 पैकी 80 गुण तुम्ही सहज मिळवू शकता. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत 80 मार्काच्या उत्तरपत्रिकेचं नियोजन कसं असावं आणि प्रश्न का क्रमाने सोडवावेत. प्रेझेंटेशनमध्ये कोणत्या चुका टाळाव्यात. चला तर मग आज आपण सुरू करूया पेपर प्रेझेंटेशन आणि क्रमाचे महत्त्व. विद्यार्थ्यांनो, बोर्डाचे परीक्षक हजारो पेपर तपासत असतात. जर तुमचे प्रश्न क्वेश्चन नंबर 1 टू क्वेश्चन नंबर 7 असे असतील तर त्यांना पेपर तपासणे सोपे जाते आणि त्यांची चिडचिड होत नाही. नवा प्रश्न, नवे पान. प्रत्येक मेन क्वेश्चन नेहमीच नवीन पानावर सुरू करा. त्यामुळे तुमचा पेपर सुटसुटीत आणि नीटनेटका दिसेल. विद्यार्थ्यांनो, जर तुम्ही सुरुवातीलाच रायटिंग स्किलचे प्रश्न म्हणजेच पत्र असेल, संवाद लेखन असेल, अहवाल लेखन असेल, कथा लेखन असेल, हे जर लिहिण्याचा प्रयत्न केला तर तुम्ही त्यामध्ये जास्त वेळ घालवू शकता. त्याचप्रमाणे जर तुमचे इंग्रजी विषयावर प्रभुत्व नसेल तर वाक्यरचना चुकू शकते, स्पेलिंग मिस्टेक अनेक होऊ शकतात. त्यामुळे पेपर तपासणारे जे परीक्षक आहेत त्यांचा तुमच्याकडे बघण्याचा निगेटिव्ह सेन्स होऊ शकतो. जर सुरुवातीलाच तुमच्या रायटिंग स्किलमध्ये भरपूर चुका झाल्या तर पुढील प्रश्न तपासत असताना परीक्षक कमी गुण देऊ शकतो. आणि त्यामुळे होते काय, तर सुरुवातीचे जे सोपे प्रश्न जे तुमच्या हक्काचे 10-20 मार्क्स असतात की जे तुम्हाला लँग्वेज स्टडी आणि सीन पॅसेजमधून मिळणार असतात ते राहून जाऊ शकतात किंवा ते गडबडीत लिहित असताना त्यामध्ये अनेक चुका होऊ शकतात. आणखीन एक दुसरी बाजू म्हणजे काय, तर सुरुवातीलाच खूप जास्त लिहिल्यामुळे तुमचे हात थकून जातात आणि त्याचा परिणाम नंतरच्या पेपर प्रेझेंटेशनवर होतो. विद्यार्थ्यांनो, आपल्या 80 गुणांच्या इंग्रजीच्या प्रश्नपत्रिकेमध्ये एकूण 6 सेक्शन असतात, मात्र प्रश्न 7 असतात. तर आपण आता सेक्शन वाईज कसा पेपर सोडवायचा त्याच्या क्विक टिप्स इथे पाहणार आहोत. विद्यार्थ्यांनो, सेक्शन फर्स्ट, लँग्वेज स्टडी. लँग्वेज स्टडी हा जो प्रश्न आहे तो स्कोरिंगचा प्रश्न आहे. म्हणजे जे विद्यार्थी इंग्रजीमध्ये फक्त पास होण्याची इच्छा ठेवतात त्यांच्यासाठी हा मदत करणारा प्रश्न आहे. त्याचप्रमाणे जे विद्यार्थी आउट ऑफ मार्क्स मिळवू इच्छितात त्यांच्यासाठी पूर्ण गुण मिळवून देणारा प्रश्न आहे. या प्रश्नामध्ये 2 भाग असतात, क्वेश्चन नंबर 1A आणि क्वेश्चन 1B. क्वेश्चन नंबर 1A मध्ये तुम्हाला एकूण 6 प्रश्न दिलेले असतात. त्यापैकी कोणतेही 4 प्रश्न सोडवायचे असतात. डू ॲज डायरेक्टेड अशी सूचना दिलेली असते, म्हणजे प्रश्नात जे सांगितलं आहे तेच करा. तुम्ही यामध्ये कोणते जे तुम्हाला सोपे वाटणारे प्रश्न आहेत 4 ते प्रथम तुम्ही सोडवू शकता. यामध्ये कोणते प्रश्न असतात, शब्द पूर्ण करा, वर्णानुक्रमे दिलेले शब्द लिहा, विरामचिन्हे वापरा, दिलेल्या शब्दापासून 3 अक्षरे वापरून अर्थपूर्ण 4 शब्द तयार करा, जाळे पूर्ण करा, साखळी पूर्ण करा. हे तुम्ही सरावाने सहज करू शकता. क्वेश्चन 1B हा 2 गुणांसाठी प्रश्न असतो. यामध्ये तुम्हाला अटेम्प्ट एनी वन म्हणजे कुठलाही एक प्रश्न सोडवायचा असतो. प्रश्न पहिल्यामध्ये A आणि B असे 2 प्रश्न असतात. पहिल्या A प्रश्नामध्ये फ्रेज ही तुमच्या वाक्यामध्ये वापरायची असते आणि B प्रश्नामध्ये क्लॉज वापरून वाक्य
विस्तारित करायचं असतं. दुसरा जो प्रश्न असतो त्यामध्ये सफिक्स किंवा प्रिफिक्स दिलेल्या शब्दाला लावायचे असते किंवा दिलेले 2 शब्दापैकी एक शब्द तुमच्या वाक्यामध्ये वापरायचा असतो. म्हणजेच तुमच्या लक्षात आलं असेल की क्वेश्चन 1A 8 गुणांसाठी आणि क्वेश्चन 1B 2 गुणांसाठी, म्हणजेच सेक्शन 1 लँग्वेज स्टडी एकूण 10 गुणांसाठी असतो. सेकंड सेक्शन टेक्स्चुअल पॅसेज. क्वेश्चन नंबर 2A आणि B असे 2 सीन पॅसेज आपल्याला प्रश्नपत्रिकेमध्ये येतात. प्रश्न सोडवत असताना यामध्ये वाचण्यावर अधिक भर द्या. आधी पूर्ण प्रश्न वाचून घ्या, मग पॅसेज वाचा आणि पॅसेज वाचत असताना जर प्रश्नाचं उत्तर तुम्हाला शोधून मिळालेलं असेल तर त्यावेळी अंडरलाईन करा. विद्यार्थ्यांनो, कॉम्प्रेहेन्शन करत असताना तुम्हाला A1, A2, A3, A4, A5 असे 5 प्रश्न 2-2 गुणांसाठी म्हणजे एकूण 10 मार्क्स एका सीन पॅसेजला असतात. असे तुम्हाला 2 सीन पॅसेज दिलेले असतात. A1 जो प्रश्न असतो त्यामध्ये चूक की बरोबर लिहा, वाक्य पूर्ण करा किंवा ॲग्री किंवा डिसॲग्री आहात ते सांगा. असे सोपे प्रश्न असतात की जे तुम्ही चुकलेच नाही पाहिजे. चूक की बरोबर लिहित असताना वाक्य काळजीपूर्वक पहा. त्यामध्ये एखादाच शब्द बदललेला असतो, पण तुम्ही घाईत वाचन करता आणि तुम्ही चुकीचं उत्तर लिहिता. डिसॲग्री, ॲग्री म्हणजे सहमत आहात की असहमत आहात असं लिहित असताना डिसॲग्री, ॲग्री असं लिहिणं अपेक्षित आहे. वाक्य पूर्ण लिहा आणि त्यापुढे ॲग्री, डिसॲग्री असे लिहिणे अपेक्षित आहे. दुसरा जो प्रश्न असतो A2चा त्यामध्ये जनरली तुम्हाला जाळे पूर्ण करा, वाक्याचा क्रम योग्य पद्धतीने लावा असे प्रश्न असतात. वाक्याचा क्रम योग्य पद्धतीने लावत असताना दिलेले वाक्य पॅसेजमध्ये शोधा, अंडरलाईन करा आणि ज्या क्रमाने दिलेले आहेत त्या क्रमाने ते वाक्य लिहून काढा. पूर्ण वाक्य लिहित असताना संपूर्ण वाक्य सुरुवातीला लिहा आणि जे वाक्य तुम्ही उत्तर म्हणून लिहिलेले आहे त्याला अंडरलाईन करा. A3 जो प्रश्न असतो तो व्होकॅब्युलरी बेस्ड म्हणजे तुमच्या मार्जिनमध्ये जे शब्द दिलेले असतात त्यावर आधारित असतो. मग अशावेळी मार्जिनमधले शब्द, त्यांचे मराठीत अर्थ, त्यांच्यासाठी समानार्थी शब्द तुम्ही प्रथम पाहून ठेवा, म्हणजे हा प्रश्न सोपा जाईल. A4 प्रश्न जो असतो तो ग्रामरवर आधारित असतो. ग्रामरवर आधारित प्रश्न सोडवत असताना घाई करू नका. व्यवस्थित ग्रामरचे नियम आठवा आणि प्रश्न सोडवा. यानंतरचा जो प्रश्न असतो तो प्रश्न असतो A5 म्हणजेच स्वमताचा. प्रश्नामध्ये तुमचा वैयक्तिक प्रतिसाद किंवा स्वमत सांगायचे असते. अशावेळी फक्त 2 ते 3 वाक्यामध्येच उत्तरे लिहा. जर तुम्ही जास्त लिहिण्याचा प्रयत्न केलात तर स्पेलिंग मिस्टेक, त्याप्रमाणे ग्रामर मिस्टेक आणि वाक्यरचनेमध्ये भरपूर चुका होऊ शकतात. A1 to A3 या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला पॅसेजमधूनच सोडवायची असतात. फक्त A5 प्रश्नाचं उत्तर पॅसेजमध्ये शोधत बसू नका, ते तुमचं स्वमत असतं. हा प्रश्न सोडवत असताना प्रश्न प्रथम अर्धवट वाचू नका, खूप मोठे उत्तर लिहू नका, स्पेलिंग मिस्टेक टाळा आणि जास्त वेळ घालवू नका, कारण हे पॅसेज तुम्ही वर्षभर अभ्यासलेले असतात. आशा आहे की या टिप्स तुम्हाला नक्कीच फायदेशीर ठरतील. जर तुम्हाला सेक्शन 3, सेक्शन 4 याबद्दल सविस्तर आणखीन काही टिप्स ऐकायच्या असतील तर पुढील व्हिडिओ नक्की ऐका. त्याचप्रमाणे या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जर माझ्या
चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा, कॉमेंट करा. धन्यवाद.